आज बघूया किष्किंधा कांड. मागे दोन कांड आपण बघितले, बालकांड आणि अयोध्याकांड. सीतेच्या विरहामध्ये राम अत्यंत शोकाकुल झालेले आहेत. त्यांची शबरीशी भेट झालेली आहे आणि आता ते पंपा सरोवराच्या काठावरती येऊन पंपा सरोवराचं सौंदर्य निरखित आहे आणि एकीकडे त्यांना सीतेची आत्यंतिक आठवण येत आहे. नमस्कार, मी मंजुषा केळकर. भाग 20 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण किष्किंधा कांडाला आज सुरुवात करीत आहोत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसा मला या कार्यासाठी त्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन. आपण जसं म्हटलं तसं भगवान श्रीराम आता पंपा सरोवराच्या काठी आलेले आहेत आणि त्याच्या दर्शनाने श्रीराम अतिशय व्याकुळ होतात. त्यांना जाणवतं पंपेची शोभा आणि तिथल्या सामग्रीचं वर्णन करताना की सीतेला हे किती आवडत होतं. ते अतिशय भावुक झालेले आहेत आणि इकडे या दोघांना येताना पाहून ऋषमुख पर्वताकडे ते जात असताना सुग्रीव आणि तसेच इतर वानर हे भयभीत झाले. काय भयभीत बरं ते झाले हे आपण बघूया. इथे येत असताना त्यांच्यामध्ये उत्साह पण होता, शोक पण होता. ऋषमुख पर्वताच्या समीप विचरणारे जे वानरराज सुग्रीव होते, त्यांनी राम लक्ष्मणाला पाहिलं आणि त्यांना वाटलं की हे वालीनीच पाठवलेले कोणीतरी शत्रू असावे. मतंग मुनींचा तो परम पवित्र जागा ही त्यांच्यासाठी अतिशय सुखकारक होती. इथे वालीचा प्रवेश होणे कठीण होते आणि म्हणून सुग्रीवाचं ते आश्रयस्थान होते. या दोघांना मात्र पाहून सर्व वानर गुफेत निघून गेले. सुग्रीव भयभीत झालेला आहे हे बघून हनुमान म्हणाले, आपण सर्व लोकांना वाटणारी ही भीती सोडून द्या. मलय पर्वत हा श्रेष्ठ पर्वत आहे, इथे वालीपासून कुठलेही भय नाही. पण तरी सुग्रीव म्हणाले, माझ्या मनात हा संदेह आहे की ते दोघे पुरुष वालीनेच पाठवलेले आहेत. जा, तुम्ही जाऊन तिथे त्यांचा पत्ता ठिकाणा विचारून या, असं सुग्रीव हनुमंताला म्हणाले. हनुमंत तिथे आपला रूपाचा परित्याग करून त्यांनी सामान्य तपस्व्याचे रूप धारण केले. त्यांना वाटलं या कपिरूपावर कोणाचा विश्वास बसणार नाही. इथे आले आणि त्या दोघांना विनीत भावाने नमस्कार करून ते म्हणाले की आपण दोघे कोण आहात? आपल्या शरीराची कांती फारच सुंदर आहे. आपण या वन्य प्रदेशात कशासाठी बरे आलेले आहात? येथे सुग्रीव नामक एक श्रेष्ठ वानर राहतात. त्यांनी पाठवल्यावरूनच मी इथे आलेलो आहे. माझे नाव हनुमान. मी वानर जातीचा आहे. धर्मात्मा सुग्रीव आपल्या दोघांशी मैत्री करू इच्छितात. असे म्हटल्यावर सौमित्र म्हणाले, आम्ही दोघे भाऊ वानरराज सुग्रीवांच्या शोधातच इथे आलेलो आहोत. आपण जी मैत्रीची गोष्ट म्हणत आहात ती आम्हाला मान्य आहे मनापासून. नंतर हनुमान अत्यंत आनंदित होऊन श्रीरामांना म्हणाले, आपण आपल्या लहान भावाबरोबर इथे कशासाठी बरे आलेले आहात? तेव्हा लक्ष्मणाने श्रीरामांचा परिचय करून दिला. महाराज दशरथांचे हे ज्येष्ठ पुत्र आहेत. श्रीराम आपली पत्नी सीता हिच्यासह वनात आले होते. मी त्यांचा लहान भाऊ आहे. माझे नाव लक्ष्मण. माझ्या भावाच्या पत्नीला एका राक्षसाने
हरण केले आहे, तो राक्षस कोण आहे आणि कोठे राहतो इत्यादी गोष्टींचा आम्हाला पत्ता लागत नाही. आम्हाला भेटलेला दनू नामक एक दैत्य होता. त्याने सुग्रीवाचे नाव सांगितले आणि म्हणाला, वानरराज सुग्रीव सामर्थ्यशाली आणि महान पराक्रमी आहेत. ते आपल्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या राक्षसाचा पत्ता नक्कीच लावून देतील. आणि म्हणूनच मी आणि राम दोघेही सुग्रीवास शरण आलेलो आहोत. हे माझे जे मोठे भाऊ राम पूर्वी संपूर्ण जगतास शरण देणारे होते, तसेच शरणागत वत्सल होते. ते या समयी सुग्रीवास शरण आलेले आहेत. हनुमान म्हणाले, राजकुमारांना वारंराज सुग्रीवांना आपल्यासारख्या बुद्धिमान जितेंद्रिय पुरुषांना भेटण्याची आवश्यकता होती. ही आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. ते राज्यापासून भ्रष्ट आहेत. वालीबरोबर त्यांची शत्रुता झाली आहे. त्यांच्या स्त्रीचेही वालीने अपहरण केलेले आहे आणि त्यांनी त्यांना घरातून घालवून दिले आहे. सूर्यनंदन सुग्रीव आपणा दोघांची पूर्ण सहायता करतील असे म्हणून हनुमंतांनी राघवास अत्यंत मधुरवाणीत म्हटले, ठीक, आता आपण सुग्रीवांजवळ जाऊया. राम अत्यंत प्रसन्न झाले. लक्ष्मण म्हणाले, हे पवनपुत्र हनुमान ज्या प्रकारे बोलत आहे त्यावरून असे वाटते सुग्रीवांचेही आपणाकडे काही काम आहे. अशा स्थितीत आपण आपले कार्य सिद्ध झाले आहे असेच समजावे. कपिवर हनुमानांनी भिक्षुरूपाचा त्याग करून वानर रूप धारण केले आणि त्या दोन्ही वीरांना पाठीवर बसवले आणि ऋष्यमुख पर्वतावर जाऊन पोहोचले. ते मलय पर्वतावर गेले. तिथे वानराज सुग्रीवांनी त्या दोन रघुवंशी वीरांना पाहिले. हनुमान म्हणाले की श्रीराम हे इक्ष्वाकू कुळात जन्म झालेले दशरथांचे पुत्र आहे आणि आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी या वनात त्यांचे आगमन झाले आहे. ते दंडकारण्यात निवास करीत होते. एक दिवस रावणाने येऊन त्यांची पत्नी सीता हिचे अपहरण केले. तिच्या शोधात आपली सहायता घेण्यासाठी ते आपणास शरण आले आहेत. हे दोघे भाऊ आपल्याशी मैत्री करू इच्छितात. हे ऐकून सुग्रीव म्हणाले, मी वानर आहे आणि आपण नर. आपल्या बरोबर माझी मैत्री झाली तर मला त्याचा आनंदच होईल. आपल्याला पसंत असेल तर हा माझा हात आपण आपला हातात घ्यावा आणि परस्पर मैत्रीचा अतूट संबंध आपल्या दोघांमध्ये व्हावा. श्रीरामांचे चित्त प्रसन्न झाले. त्यांनी सुग्रीवाचा हात पकडून दाबला आणि सुग्रीवास हृदयाशी धरले. साक्षी रूपात अग्नीला मध्ये ठेवून राम आणि सुग्रीव यांच्यामध्ये मैत्री झाली. ते दोघे एकमेकांचे मित्र झाले. सुग्रीवांनी राघवास म्हटले, आपण माझे प्रिय मित्र आहात. आजपासून आपणा दोघांचे दुःख आणि सुख एकच आहे. मी तुमच्या तेव्हा सुग्रीवाने सांगितले, माझी पत्नी ही माझ्यापासून हिरावून घेतलेली आहे. माझा मोठा भाऊ वाली याने मला घरातून घालवून देऊन माझ्याशी वैर धरले आहे. श्रीराम म्हणाले, मी तुमच्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या वालीचा वध करीन. सुग्रीवास फार प्रसन्नता वाटली. ते म्हणाले, मी आपल्या कृपेने माझी प्रिय पत्नी तसेच राज्यास प्राप्त करू शकेन असा आपण निश्चितच प्रयत्न करावा. मी सुद्धा राक्षसाद्वारे हरण केल्या गेलेल्या आपल्या पत्नीला परत आणून देईन. आपली भार्या पाताळात असली अथवा आकाशात, मी तिला शोधून काढून आपल्या सेवेत समर्पित करीन. नंतर त्यांना आठवले आणि त्यांनी सांगितले, एक दिवस मी पाहिले की कुणी राक्षस कुणा स्त्रीला घेऊन चालला होता. मला तरी वाटते ती मैथिली सीताच असावी. ती हा राम हा लक्ष्मण असे म्हणत रडत होती. 4 मंत्र्यांसह मी शैल शिखरावर बसलेलो होतो. मला पाहून देवी सीतेने आपले उत्तरीय आणि काही सुंदर आभूषणे वरून खाली फेकून दिली.
असे म्हटल्यावर सुग्रीव तात्काळच पर्वताच्या एका गहन गुहेत गेले आणि उत्तरीय तसेच आभूषणे घेऊन बाहेर आले. ते वस्त्र आणि आभूषण बघून श्रीराम रडू लागले आणि पृथ्वीवर पडले. त्यांच्या अश्रूंचा वेग थांबतच नव्हता. ते लक्ष्मणाला म्हणाले, अरे बघ, हे तेच अलंकार आणि उत्तरीय दिसत आहे. श्रीरामांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण म्हणाले, बंधो, मी या बाजूबंदांना जाणत नाही आणि कुंडला नाही जाणू शकत नाही, परंतु प्रतिदिन वहिनींच्या चरणी प्रणाम करण्यामुळे मी या दोन्ही नुपुरांना अवश्यच ओळखतो. श्रीराम अत्यंत शोकग्रस्त होते. सुग्रीव त्यांना म्हणाले, मी आपणास अनुरोध करतो की आपण पुरुषार्थाचा आश्रय घ्यावा. जे शोकाचे अनुसरण करतात त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे तेजही क्षीण होऊन जाते. सुग्रीवाने असे म्हटल्यानंतर श्रीरामांना थोडं धैर्य आलं आणि मग ते म्हणाले, मी जे काही सांगितले आहे ते पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करतो. सुग्रीव आणि राघव एकमेकांना वचन देते झाले. पुढे सुग्रीवांनी श्रीरामांशी अतिशय सुंदर वाणीमध्ये वार्तालाप करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, माझ्या भावाने मला घरातून घालवून दिले, त्याचा मला अतिशय त्रास होत आहे, आपण माझ्यावर कृपा केली पाहिजे. श्रीराम त्यांना हसत हसत म्हणाले, सख्या, उपकार हेच मैत्रीचे फळ आहे. मी आजच तुझ्या स्त्रीचे अपहरण करणाऱ्या त्या वालीचा वध करीन. पण तत्पूर्वी मला सांग तर खरी, तुमच्या मध्ये वैर का झाले? सुग्रीव पुन्हा दीर्घ श्वास घेऊन राघवास म्हणाले की बलिष्ठ वालीने कटुवचन ऐकून मला तिरस्कार केला, मला युवराज पदावरून खाली उतरवले, माझ्या स्त्रीलाही हिरावून घेतले. हे ऐकून रामानी सुग्रीवास म्हणाले, परंतु तरी सुद्धा तुम्हा दोघा भावात वैर उत्पन्न होण्याचे काय कारण आहे, हे मी नीट ऐकू इच्छितो. सुग्रीवानी सांगायला प्रारंभ केला, वाली माझा मोठा भाऊ आहे. पित्याच्या मृत्यू पश्चात मंत्र्यांनी त्याला वानराचा राजा बनवले आणि मी दासाप्रमाणे त्यांच्या सेवेत राहू लागलो. आम्ही सगळे फार आनंदात होतो. मायावी नामक तेव्हाच एक तेजस्वी दानव होता, जो क्रोधाविष्ट होऊन वालीला युद्धासाठी ललकारू लागला. वाली वेगपूर्वक घरातून निघाले. तेव्हाच मी सुद्धा त्यांच्या बरोबर बाहेर पडलो. त्या असुराने माझ्या भावाला पाहिले आणि तसेच काही अंतरावर उभ्या असलेल्या मला सुद्धा पाहिले आणि तो मोठ्या वेगाने एका विवरात घुसला. हे पाहताच वालीचा क्रोध भडकला. तेवढ्यात मायावी एका बिळाच्या आत जाऊन लपला. वाली सुद्धा त्याच्या पाठोपाठ बिळाच्या आत गेला आणि मला म्हणाला की मी येस तवर इथेच थांब. मी त्यांच्या मागे जात होतो, पण त्यांनी मला आपल्या चरणांची शपथ देऊन सांगितलं की इथेच थांब. बिळाच्या आत जाऊन त्यांना 1 वर्षाहून अधिक काळ लोटला. मी दरवाजापाशी उभं राहून इतका वेळ त्यांची वाट बघितली. त्यानंतर दीर्घ काळानंतर बिळातून एकाएकी रक्ताची धार वाहू लागली. इतक्यात गरजणाऱ्या असुरांचा आवाजही माझ्या कानावर पडला. ही सर्व चिन्हे बघून मी विचार केला की निश्चितच माझे मोठे बंधू मारले गेले आहेत. मी त्या गुफेच्या दरवाजावर एक दगडी शिळा आणून ठेवली आणि मी किष्किंधापुरीत परत आलो. मंत्र्यांनी माझी खूप विनवणी करून मला राज्यावर अभिषिक्त केले आणि मी न्यायपूर्वक राज्याचे संचलन करू लागलो. याच वेळी आपल्या शत्रू दानवाला मारून वानरराज घरी परतले. मी माझ्या भावाच्या समोर वाकून आपल्या मस्तकावरील मुकुटाने त्याच्या दोन्ही चरणांना स्पर्श केला, पण तरी ते क्रोधितच झालेले होते. ते माझ्यावर प्रसन्न झाले नाहीत.
मी म्हटले, आपण सकुशल परत आला आहात, तो शत्रू आपल्या हातून मारला गेला, मला अतिशय आनंद झाला आहे. आणि मी आपल्यासाठी 1 वर्षपर्यंत त्या बिळाच्या दारावर उभं होतो. नंतर जेव्हा रक्त मी बघितलं, तेव्हा पर्वताचे शिखर त्याच्या द्वारावर ठेवून मी पुन्हा किष्किंधापुरीत निघून आलो. आपणच येथील सन्माननीय राजे आहात आणि मी आपला सेवक आहे. हे सगळे ऐकून सुद्धा वालीचा क्रोध शांत झाला नाही आणि त्यांनी मला घरातून घालवून दिले. माझ्या स्त्रीलाही त्याने हिरावून घेतले. हे सगळं सांगून सुग्रीव परत म्हणाला, आपण माझ्यावर कृपा करावी आणि वालीचे दमन करून त्याच्या भयापासून मला सोडवावे. राघव म्हणाले, तुम्ही आपली पत्नी तसेच विशाल राज्यासही अवश्य प्राप्त कराल. श्रीरामांचे वचन ऐकून सुग्रीवाला अतिशय हर्ष झाला, पण तरी सुद्धा तो म्हणाला, आपण वालीचा पुरुषार्थ ऐकून घ्यावा. त्याचे बळ, धैर्य हे सर्व एकाग्रचित्त करून ऐकावे आणि त्यानंतर जे उचित असेल ते करावे. वाली माझा मोठा भाऊ सूर्योदयापूर्वीच पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत आणि दक्षिण सागरापासून उत्तरेपर्यंत फिरून येतो आणि तरीही तो थकत नाही. तो मोठ्या मोठ्या शिखरांना बलपूर्वक उचलतो, वर फेकून परत त्यांना हाताने झेलतो. वनामध्ये बरेचसे सुदृढ वृक्ष होते, त्याला त्यांनी तोडून टाकले आहे. आणि मग तो गोष्ट सांगू लागला. सुग्रीव म्हणाला, पूर्वी दुंदुभी नावाचा एक असुर राहत होता, जो रेड्याच्या रूपात दिसून येत होता. त्याच्या हातात शरीरात 1000 हत्तींचे बळ होते. एक दिवस आपल्याला मिळालेल्या वरदानाने मोहित होऊन तो समुद्र याच्या जवळ गेला आणि म्हणाला, मला आपल्या बरोबर युद्ध करण्याची संधी द्या. समुद्र म्हणाला, मी तुमच्या बरोबर युद्ध करण्यास असमर्थ आहे. तुम्ही गिरिराज हिमालयाकडे जावे. गिरिराज हिमवानाकडे गेल्यानंतर गिरिराज म्हणाले, मी युद्ध करण्यास असमर्थ आहे. तेव्हा त्याला अतिशय राग आला आणि म्हणाला, तुम्ही असमर्थ असाल, पण मला अशा वीराचे नाव सांगा जो माझ्या बरोबर युद्ध करेल. तेव्हा हिमराज म्हणाले, वाली नावाने प्रसिद्ध एक परम तेजस्वी आणि प्रतापी वानर आहे, जो किष्किंधा नामक पुरीमध्ये निवास करीत आहे. त्याच्याकडे तुम्ही जावे. दुंदुभी तात्काळ वालीच्या किष्किंधापुरीत जाऊन पोहोचला. त्याने रेड्याचे रूप धारण केले होते. त्याची शिंग फारच तीक्ष्ण होते. तो गर्जना करू लागला आणि घमेंडीत येऊन त्यांनी पुरीच्या दरवाजांना शिंगांनी ओरखडत युद्धासाठी खिळून राहिला. वाली त्यावेळी अंतःपुरात होता. दुंदुभी म्हणाला, मला युद्धाची संधी द्या, तेव्हाच मी तुमचे बळ जाणेन. इंद्राने दिलेली विजयदायिनी सुवर्णमाला गळ्यात घालून वाली कुपित होऊन युद्धासाठी उभा राहिला. दोघांमध्ये घोर युद्ध होऊ लागले. दुंदुभीला उचलून वालीने पृथ्वीवर जोरात आपटले आणि त्याचबरोबर आपल्या शरीराने त्यास दाबून टाकले. त्याच्यामुळे दुंदुभी चिरडला गेला आणि तो महाबलाढ्य असुर पृथ्वीवर कोसळला आणि मरून गेला. वेगपूर्वक फेकल्या गेलेने त्या असुराच्या मुखातून निघालेल्या रक्ताचे बरेचसे थेंब हवेबरोबर उडून मतंग मुनींच्या आश्रमात जाऊन पडले. ते थेंब पाहून मतंग मुनी कुपित झाले. बाहेर येऊन बघितले तेव्हा त्यांना एक पर्वताकार रेडा पृथ्वीवर प्राणहीन पडलेला दिसून आला. त्यांनी आपल्या तपोबलाने जाणले की ही एका वानराची करणी आहे, म्हणून त्या वानराप्रती त्यांनी एक मोठा शाप दिला. ज्याच्या रक्ताचे थेंब पाडून माझे निवासस्थान असलेल्या या वनास अपवित्र केले आहे, त्याने आजपासून या वनात प्रवेश करू नये. जर तो यात प्रवेश करील तर त्याचा वध होऊन जाईल.
आणि 1 योजनापर्यंतच्या भूमीमध्ये जर तो पाय टाकील तर अवश्यच आपले प्राण गमवून बसेल. येथील निवासाचा जे कोणी त्या वानराचे सचिव असतील त्यांनी त्याग करावा, येथून निघून जावे. आजचा दिवस त्या सर्वांना जाण्या येण्याचा अथवा राहण्याचा अंतिम अवधी आहे. उद्यापासून जो कोणी वानर इथे माझ्या दृष्टीस पडेल तो दगड होऊन जाईल. मुनींचे हे वचन ऐकून सर्व वानर मतंग वनातून निघून गेले. ही हकीकत ऐकून वाली महर्षी मतंगांच्या जवळ गेला, क्षमा याचना केली. परंतु महर्षींनी त्याचा आदर केला नाही. तेव्हापासून त्या शापाच्या भयाने घाबरलेला वाली या महान पर्वत ऋष्यमुखाच्या स्थानात कधीही प्रवेश करू शकत नाही, आणि म्हणून मी इथे सुखपूर्वक राहू शकतो. हा बघा दुंदुभीच्या हाडांचा ढीग. हे 7 सालाचे विशाल आणि मोठे वृक्ष आहेत. यापैकी एकेकास बलपूर्वक हलवून वाली पत्रहीन करू शकत असे. रामा, मी वालीचा पराक्रम आपल्यास सांगितला. आपण त्या वालीला समरांगणात कसे मारू शकाल? हे ऐकून लक्ष्मण म्हणाले की काय करून दाखवल्यावर श्रीराम वालीचा वध करू शकतील असा तुम्हाला विश्वास वाटतो? सुग्रीव म्हणाला, श्रीरामांनी जर यापैकी कुठल्या एखाद्या वृक्षाला एकाच बाणाने छेदून टाकले तर मला विश्वास वाटेल की वाली ह्यांच्याकडून मारला जाऊ शकतो. जर दुंदुभीच्या हाडांना एका पायाने उचलून 200 धनुष्याच्या अंतरावर फेकू शकले तरी पण मी मान्य करीन की राघव वालीला हरवू शकतात. मला वालीचा पराक्रम माहिती आहे, परंतु श्रीरामांना मी समरभूमीमध्ये कधीही पाहिलेले नाही प्रत्यक्ष रूपे. हे ऐकून रामाने आपल्या पायाच्या अंगठ्याने त्या दुंदुभीच्या सांगाड्याला 10 योजने दूर फेकून दिले. सुग्रीव म्हणाला, दुंदुभीचे शरीर जेव्हा वालीने फेकले तेव्हा ते रक्ताने भिजलेले होते, मांसयुक्त होते आणि त्या स्थितीमध्ये ते खूप वजनी होते. तेव्हा वालीने ह्याला फेकले होते. आता तर ते वाळलेले आहे, हलके झालेले आहे. अजूनही माझ्या मनात संशय आहे. श्रीरामांनी त्या साल वृक्षांना एक बाण घेऊन त्या दिशेने एकाच वेळी 7ही साल वृक्षांना भेदले. तो बाण पर्वत तसेच पृथ्वीच्याही 7ही तलांना भेदून पाताळात गेला. सर्वांचे भेदन करून तो पुन्हा त्यांच्या भात्यामध्ये प्रविष्ट झाला. सुग्रीवांना फार विस्मय वाटला. त्यांनी राघवांना साष्टांग प्रणाम केला आणि म्हणाला, आज माझा सर्व शोक दूर झाला आहे. आपणच ते जे माझ्यासाठी वालीचा, माझ्या शत्रूचा वध करू शकता. राघव म्हणाले, तू पुढे जा आणि आपल्या भावाला युद्धासाठी आव्हान दे. त्यानंतर ते सर्वजण वालीची राजधानी किष्किंधापुरीला गेले आणि एका गहन वनामध्ये वृक्षांच्या आड लपून उभे राहिले. सुग्रीवाने भयंकर गर्जना केली. भावाचा सिंहनाद ऐकून वालीला फार क्रोध आला. नंतर वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये भयंकर युद्ध जुंपले. श्रीरामांनी धनुष्य हातात घेतले आणि दोघांकडे पाहिले. ते दोन्ही वीर अश्विनी कुमारांप्रमाणे परस्परांशी मिळते जुळते दिसून आले. त्यात सुग्रीव कोण, वाली कोण कळतच नव्हते आणि त्यामुळे त्यांनी बाण सोडण्याचा विचार स्थगित केला. इतक्यात वालीने सुग्रीवाचे पाय उखडून टाकले आणि सुग्रीव ऋष्यमुख पर्वताकडे पळाले. वाली त्यांचा पिछा करत होते, परंतु सुग्रीव मतंग मुनींच्या महान वनात घुसून गेले आणि अशा प्रकारे वाचले त्यांचे प्राण. श्रीराम म्हणाले, मला तुम्हा दोघात काहीही अंतर दिसून आले नाही. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून मी आपला बाण सोडला नाही. पण तुम्ही शंका करू नका, पुन्हा चला आणि युद्धाला प्रारंभ करा. लक्ष्मणाने गजपुष्पीची फुललेली लता सुग्रीवाच्या गळ्यात घातली.
आणि परत पुढे काय झाले आपण बघू पुढच्या भागात. मागच्या भागामध्ये आपण बघितलं चार्वाक दर्शनाचे सार काय आहे असा आपण प्रश्न विचारला होता. तर चार्वाक दर्शनाचे सार आहे, आपण एक वाक्य ऐकतो नेहमी, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजेच हे दर्शन असं म्हणतं की आपला जन्म जो झालेला आहे तो भोग घेण्यासाठी झालेला आहे आणि प्रत्यक्ष हेच प्रमाण. मला जे काही डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, माझ्या 5 सेन्सेसनी मला जे समजतं तेच सत्य. त्याच्या पलीकडे किंवा अलीकडे मला दुसरं काही सांगायला जाऊ नका. आणि म्हणून हे जे माझं आयुष्य आहे हे सुंदर वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी आहे. पुनर्जन्म आहे की नाही, पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे मला माहीत नाही. आणि थोडक्यात हे नास्तिक दर्शन असे म्हटले जाते. आणि म्हणून ह्याला चार्वाक असं नाव आहे. चार्वाक चा कोणी कोणी अर्थ असं करतं गोड बोलणे, असा सुद्धा ह्याचा अर्थ घेतला जातो चार्वाक या शब्दाचा. तर असं हे दर्शन आपल्याच इथे उत्पन्न झालेलं फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी मधलं एक दर्शन, चार्वाक दर्शन. बघूया आजचा प्रश्न काय. आजचा प्रश्न आहे, मीमांसा दर्शन कोणी आणि केव्हा सांगितले आणि ह्याचं सार काय आहे. आपण एक एक करून सगळ्या दर्शनांचा अर्थ नक्कीच जाणून घेणार आहोत. तर आपले विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आवडत असेल तर गोष्टी रूपामध्ये आपल्या मुलांना, नातवंडांना रामायण नक्की सांगत चला. श्रीराम जय राम, जय जय राम.